सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज नेटवर्क। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळ तडवळे क्रिकेट स्पर्धा उद्घाटन समारंभ। बातमीदार ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज नेटवर्क मधून। छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळ पळेमाळा तडवळे यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 31 ऑक्टोबर पासून करण्यात आले आहे। या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री घनश्याम सोनवणे साहेब, पोलीस निरीक्षक वडूज पोलीस ठाणे, राहुल पाटील युवा नेते खटाव तालुका, API जालिंदर पळे साहेब, युवा उद्योजक अमित हंगे, ब्रह्मचैतन्य स्टोन क्रशर, तडवळे सरपंच रुपाली खाडे, छाया माळवे मुख्याध्यापिका, वैशाली महादेव पळे यांनी श्रीफळ वाढवून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले। यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ आणि फेटा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यानंतर श्री घनश्याम सोनवणे साहेब, सौ प्रीतीताई घारगे पाटील, युवा नेते राहुल पाटील, सौ छाया माळवे यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलचंद पळेसर यांनी केले। छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळ तडवळे पळेमाळा या मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सौ प्रीतीताई घारगे पाटील, संचालिका खटाव मान ॲग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड पडळ, माननीय श्री घनश्याम सोनवणे साहेब, पोलीस निरीक्षक वडूज पोलीस ठाणे, शिवप्रसाद रामचंद्र बाबर, बाबर कलेक्शन वडूज, युवा नेते राहुल पाटील, API जालिंदर पळे साहेब, युवा उद्योजक अमित हांगे, तडवळे सरपंच रुपाली खाडे मॅडम, माजी सरपंच डॉक्टर प्रकाश पाटोळे, छाया माळवे मुख्याध्यापिका, बबन खाडे गुरुजी, शालन साबळे माजी सरपंच तडवळे, उपसरपंच बाळासो पवार, पत्रकार धनंजय नांगरे सर, वैशाली महादेव पळे मॅडम, सुवर्णा जालिंदर सावळे मॅडम, युवा नेते सुनील खाडे, सत्यवान पळे साहेब, जयप्रकाश सावळे गुरुजी, महादेव पळे भाऊजी, विकास साबळे भाऊ, माजी सरपंच भास्कर खाडे, नंदकुमार पळे सर, प्रकाश पळे सर, सुहास पळे, सुरेश साबळे सर, विनोद माळवे, अशोक पळे सर, युवा नेते सुधीर साबळे, डॉक्टर महादेव पाटील, विजय पळे, सचिन पळे, संतोष पळे, नवनाथ पळे, राहुल पळे, बाबासो पळे, अमोल पळे, व्हाईस चेअरमन प्रतिनिधी नाना सोखाडे, जालिंदर साबळे गुरुजी, भीमराव साबळे सर, सागर खाडे, संचालक सयाजी फाळके, छगन खाडे पाटील, पत्रकार JK काळे, उत्कृष्ट क्रिकेटपटू सतपाल खाडे, पोपटराव माळवे गुरुजी, काशीनाथ माळवे सर, शंकर पळे, श्रीकांत दुबळे, तसेच तडवळे ग्रामस्थ आणि छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळ तडवळे पळेमाळा मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभासद इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आमचे मित्र त्यांचा या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वर्षी गेले 14 वर्ष चालू करूया। शिवजयंती असेल, गणेश उत्सव असतील, हे कसा चालू केले की इंग्रज असं होतं की भारतीय लोकांना एकमेकांच्या जवळ येऊन देत नव्हतं। जर अशी लोक एकत्र आली तर जो आचारसंहितेचा भंग असायचा, गुन्हे दाखल केले जायचे, तुरुंगामध्ये टाकलं जायचं। मग त्यावेळेचे भारतीय क्रांतिकारक फार हुशार होते। मग त्यांनी असे जयंती आणि उत्सव साजरे केले, यातून ही प्रेरणा मिळाली आणि हेच गणेश उत्सव आणि शिवजयंत्या आपण पुढे चालू करतोय। तर आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत की 1990 साली स्थापन झालेलं मंडळ गेले 20-25 वर्ष आम्ही कार्य करतोय। यातून गेले 10 वर्ष अन्नदानाचं काम करतोय। समाजासाठी समाज उपयोगी उपक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो। या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ 40 ते 45 गावचे खेळाडू येतात, खेळत असतात आणि यातून एक आदर्श शिक्षक, पोलीस, तडवळे गाव एक आदर्श प्रशासकीय अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं। तर आजच्या कार्यक्रमाचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन, अभिवादन, नतमस्तक आणि साष्टांग दंडवत घालून त्यांच्या विचाराचं स्मरण करून आपण आपल्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा करत आहोत। मला काल ज्यावेळेस आमंत्रण देण्यासाठी आले होते, इन्व्हिटेशन मिळालं, त्यावेळेस मला थोडं वाटलं होतं की का माझ्या डेली रुटीनमध्ये आचारसंहितेच्या कामामध्ये थोडं वेळ मागतायत किंवा का रुटीन माझं खराब करतायत आणि त्यासाठी का विनंती करतायत, म्हणून थोडं मी जड पावलाने आलो, यावं की नाही, पण मी आलो तर खूप चांगलं झालं। हे त्या ठिकाणचं नीटनेटकं नियोजन आणि सगळ्या गोष्टी पाहून मला फार बरं वाटलं, फार आनंद झाला। गावकऱ्यांचा, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा वाखण्याजोगा आहे
आणि मी या ठिकाणी आलो तर खूप खूप शतशः तुम्हाला धन्यवाद देतो. आमचा या ठिकाणी तुझे सन्मान केला आणि इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी येता आलं, अध्यक्षस्थान भूषवता आलं, त्याबद्दल प्रथमतः तुमचे खूप खूप अभिनंदन. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या गार्गेताई, पाटील साहेब, त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ, मुख्याध्यापिका मॅडम, आदर्श माता, गावातील सगळे पळे खाडे आणि इतर कंपनी, खरोखर आजकाल तुम्ही जे आता आयोजन केलं आहे हे 16वं आहे किंवा कितवं आहे, हे त्यापेक्षा फार महत्त्वाचं आणि पुढचं म्हणजे तुम्ही जे हे क्रीडा स्पर्धा भरवत आहेत हे एक काळाची गरज आहे. माणसाने शारीरिक आणि बौद्धिक म्हणजे मानसिक सक्षमतेकडे घेऊन जाणाऱ्या जर कुठल्या गोष्टी असतील तर तो खेळ आहे. खेळ हा एक जीवनाचा अविभाज्य अंग असायलाच पाहिजे. मी सुद्धा रोज माझ्या डेली 1.5 ते 2 तास सकाळी मॉर्निंग एक्झरसाइज करतो. दुनिया गई भाड में. सगळे कामं सोडून, नाईट असो, कितीही ड्युटीचा ताण असो, काही असो, मी माझं फिजिकल फिटनेस जपल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकत नाही किंवा जिथं कुठं असेल तिथं सकाळचे 1.5 किंवा 2 तास माझ्यासाठी ठेवतो. त्यामुळे मी अतिशय सक्षमतेने काम करतो. समाजात एक सक्षम पिढी तयार करायची असेल तर खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अभ्यास आणि खेळ ह्या 2 गोष्टीच माणसाला फार प्रगल्भ बनवतात. माणूस प्रगल्भ बनला, कुटुंब बनणार, कुटुंब बनला, गाव बनणार, तालुका जिल्हा बनणार, राष्ट्र बलशाली बनणार. खऱ्या अर्थाने आपण 21व्या शतकात आहोत, वाटचाल करत आहोत. खऱ्या अर्थाने आपण जगात गुरुस्थानी जाण्याचा प्रयत्न करत आहोत, विकसनशीलतेकडून विकसित होण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्यासाठी खेळाला फार महत्त्व आहे. त्यामुळे आजकाल ऑनलाईन गेमिंगच्या किंवा मोबाईलच्या आभासी जगामध्ये जी तरुणाई राहते ती तरुणाई खऱ्या अर्थाने अशा ग्राउंडवर, मैदानावरती आली पाहिजे. ज्यावेळेस कुठलाही ग्राउंड किंवा मैदान पाहतो त्यावेळेस मला एक वेगळा आनंद होतो आणि त्यापेक्षा जास्त आनंद होतो तो त्या ठिकाणी खेळणारे मुलं पाहून. आजकालची मुलं बघतो आपण 4 भिंतीच्या आत काय करतात, TV आणि मोबाईल या जगामध्ये आरोग्य आणि मानसिकता आणि सगळ्याच गोष्टी पिढ्यानपिढ्या बरबादीकडे चालल्या आहेत असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही किंवा हे म्हणलं तर अतिशय ही गोष्ट मी धाडसाने या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करेन. त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धेची फार अत्यंत आवश्यकता आहे. यामधून गावातील एकोपा वाढणार, मुलांची मने आणि शरीर सुदृढ होणार. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असतं. खेळ हा सगळ्याला एका समानतेच्या पातळीवर आणतो. हार जीत आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा खेळामुळे बनते. जरी हार किंवा जीत अपयश आलं तर ते पचवायची ताकद ठेवून आणखी पुढचं पाऊल दमदारपणे टाकण्याची आणि विजयश्री खिचून आणण्याचं काम हे फक्त खेळाडू वृत्तीच आणि ते खेळाडूच करू शकतात. खेळामुळे आपल्या अंगातील किंवा मनातील सगळे षड्रिपू नाहीसे होतात. एक ब्रॉड माइंडेड माणूस बनतो आणि खऱ्या अर्थाने एक निकोप स्पर्धा तयार होऊन त्यातून सर्वांगीण विकास होत असतो. हे तर सैनिकात, सातारा जिल्हा हा सैनिकांचा आहे, शूरवीरांचा आहे. या ठिकाणी अनेक मी बघतोय पोलीस भरती होण्यासाठी, सैन्यात जाण्यासाठी देशसेवेने पछाडलेली तरुणाई आहे. त्यांच्यासाठी आणखीन हे प्रेरणादायी आणि दूरदर्शक करा योग ठरेल. सर्वांनी या खेळाचा खूप खूप निकोपपणे आनंद घ्यावा. या ठिकाणी असलेले पत्रकार बांधव आणि मला वाटतं इथं काही समालोचक अशी कमी नसणारच, कारण खूप चांगलं अँकरिंग सुरुवातीलाच ऐकायला मिळालं. त्यामुळे जे दूर आहेत फिजिकली त्यांनी देखील हे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून ते लाईव्ह दाखवणार आहेत. त्याचा आनंद घ्यावा आणि त्यातून एक चांगला आदर्श समाज, आदर्श गाव निर्माण व्हावं. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जे हे 15 वर्ष आहेत, हे एक शतकोत्सव किंवा सुवर्ण महोत्सवाकडे याची वाटचाल व्हावी आणि मलाही पुन्हा पुन्हा इथे या कार्यक्रमासाठी येण्याचं भाग्य मिळावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन मला वाटतं काय फक्त आपला एक पॉझिटिव्हनेस असतो, पण खऱ्या अर्थाने मानवी एक आपली जडणघडण व्हायची असेल, गावाची तरुण पिढीची किंवा एक बालकावरती चांगले संस्कार व्हायचे असेल तर अशा क्रीडा स्पर्धेचं आयोजन इतरत्रही व्हावं. आपल्या इथून एक चांगला सकारात्मक आणि आदर्श मेसेज जावा. हे बोलून मी तुम्हाला सर्वांना एक सुयश चिंतितो आणि खिलाडू वृत्तीने सर्वांनी या ठिकाणी कुठलाही मनात भेदभाव न आणता, वैराला जागा न देता अतिशय सुंदरपणे याची सांगता व्हावी आणि ती निश्चितच होईल याबद्दल मी ठाम किंवा मला दृढ विश्वास आहे.
थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट, गुड लक. धन्यवाद साहेब. महत्त्वाचं आहे आणि आम्ही सुद्धा तर ते काही फॉलो करत नाही आहे सध्या, पण आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांबरोबर आपण सगळेजण तसा विश्वास तसा हे बांधूया की आपण सगळेजण असं फिटनेसला, आरोग्याला प्राधान्य देऊ आणि तुमच्या सगळ्यांनाही चांगले आरोग्य लाभावं ही आज मी प्रार्थना करते. आणि आता आज थोडी गडबड आहे त्यामुळे लवकर मला जायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि मला आज इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. हॅलो. तडवळे ग्रामस्थांना, तडवळेच्या सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज तुम्ही मैदान भरवलंय म्हणजे तुम्ही परंपरेनुसार दरवर्षीच दिवाळीमध्ये क्रिकेटचे सामने भरवता, पण आता खऱ्या अर्थानं 20 तारखेला तालुक्याचंही मैदान इथं आहे, त्यामुळे आता थोडीशी गडबड चालू आहे. मी गेल्या वर्षी सुद्धा इथे क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनाला आलो होतो. खरोखर एक अतिशय स्तुत्य उपक्रम किंवा समाजाला एकत्र आणण्यासाठी, मुलांना खेळाची आवड जोपासण्यासाठी, छंद लागण्यासाठी तुम्ही जे हे दरवर्षी सामन्यांचं आयोजन करताय हे अतिशय वाखाणण्यासारखं काम आहे. तडवळे गावाला म्हणजे गाव जरी लोकसंख्येच्या दृष्टीने छोटं असलं तरी मी गावाबद्दल नेहमीच बऱ्याच ठिकाणी आमच्या भागात सुद्धा कौतुक करतो की गाव छोटं आहे परंतु कोणताही कार्यक्रम असेल, तुमची यात्रा पण खूप मोठ्या स्वरूपात असते, त्यावेळेला प्रत्येक जण एकत्र येऊन वर्गणी काढून एवढ्या मोठ्या स्वरूपावर तुम्ही यात्रा सुद्धा करता, प्रत्येक कार्यक्रम भरवता, वर्षभर तुमचे विविध वैचारिक कार्यक्रम सुद्धा असतात. हे खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे एवढ्या छोट्या गावात एवढे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामुळे ही तुमची परंपरा अशीच पुढे चालू ठेवावी आणि वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत राहावे आणि त्यात जेवढं होईल तेवढं आमचं सहकार्य तुम्हाला मिळत राहील नेहमी. एवढंच मी आज या निमित्ताने बोलतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद साहेब. व्यासपीठावरील प्रथमतः सर्वांना नमस्कार. शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या मनोगतास सुरुवात करते. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती आणि जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, खरं तर या कार्यक्रमाविषयी मला काहीच माहीत नव्हतं, कारण मी रयत सेवक आहे आणि माझी सर्व सेवा ही दुसऱ्या विभागामध्ये झाल्यामुळं मला जास्त आपल्या गावातील शक्यतो कोण म्हणजे मला ओळखतात, पण मी जास्त ठराविक सोडले तर मला ओळखत नाहीत आणि हा कार्यक्रम इथं पळेमायामध्ये असतो हे मला अजूनपर्यंत माहीत नव्हतं. ज्यावेळी इथले जे काही संयोजक आहेत ते आमच्या घरी आले आणि मला म्हटले की मॅडम असं तुमचं नाव आम्ही या कार्यक्रमासाठी घेतोय तर तुम्हाला यावं लागेल. आता कार्यक्रम 15 वर्ष झाले पण मला याविषयी काहीच माहीत नव्हतं. मी पटकन बोलून गेले की काही नाही मी येते. कार्यक्रमाचं तारीख कधी आहे तर ते म्हटले 31 तारखेला हा कार्यक्रम आहे तर तुम्ही या. मी पटकन हो म्हटले आणि हजरही राहिले. तर हा कार्यक्रम आहे हा आपल्या गावासाठी खरोखरच स्तुत्य असा आहे. आणि आता जो मुलगा की ज्याला MBBSला नीट परीक्षेमध्ये त्यानं अगदी भरघोस यश मिळवलं आणि MBBSला प्रवेश मिळाला, तर ग्रामीण भागामध्ये एवढे विद्यार्थी भरघोस यश मिळवून अशा उच्च ठिकाणी जातात. खरोखर हे आपल्या गावासाठी एक प्रकारचा आदर्शच आहे आणि बाकीची जी पिढी आहे त्या पिढीनं सुद्धा हा आदर्श घेतला पाहिजे. आणि मला असं नाही म्हणायचं की ग्रामीण भागामध्ये टॅलेंट नसतं, खरं टॅलेंट हे ग्रामीण भागामध्येच असतं आणि त्याचं उदाहरण आता आपण पाहिलेलं आहे. तर मागील जी पिढी आहे, आता आपल्या शाळेविषयी मला सांगायचं असेल
तर राज्य पातळीवर सुद्धा आपल्यातलं विद्यार्थी काही गेलेले आहेत. आपल्या शाळेनं तसं भरघोस यश मिळवलं आहे आणि आपले विद्यार्थी जे आहेत हे 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा चांगलं यश संपादन करतात. आता आपण पाहिलं तर आपलं गाव असं काही जास्त विकसित नाही की हे आपला सगळा ग्रामीण भाग आहे. आपण पाहतो की आपल्या गावामध्ये अगदी पाण्याच्या पिण्याची पासून सुरुवात होते आणि अशा प्रतिकूल आणि जास्त पाहिलं तर आपल्याकडे शेतकरी वर्ग जास्त आहे आणि तरी सुद्धा मुलं इथपर्यंत पोहोचतात. हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि हा जो क्रिकेटचा जो कार्यक्रम हा पळेमाळ्यामध्ये होतो हा सुद्धा एक स्तुत्य आहे. आता साहेबांनी सांगितलं की व्यायामामुळे शरीर हे सदृढ बनतं. मनही आपलं जर आपण फिजिकली फिट असो तरच आपण मेंटली काहीतरी करू शकतो. आपण जर फिजिकली फिट नसेल तर आपण मेंटली डिस्टर्ब होतो आणि त्यामुळं आपण काहीच करू शकत नाही. तर हा जो खेळ आहे आता आपण बघतोय जागतिक पातळीवरचा हे खेळ आहे आणि जागतिक पातळीवरचा खेळ हा जर आपल्या गावामध्ये होत असेल त्याची जर मी पॅम्पलेटमध्ये पाहिलं तर त्याची बक्षीसही तशी भरघोस आहेत आणि त्यामुळे खेळाडूंनाही उत्साह मिळतो. तर 15 वर्ष हा कार्यक्रम आहे. खरोखरच हा उपक्रम स्तुत्य आहे. असेच उपक्रम आपल्या गावामध्ये होत आणि आपल्या गावाचं नाव हे अगदी भारतामध्ये किंवा भारतामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये गाजावं एवढीच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करते आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. माझा जो यथोचित सत्कार केला संयोजकांनी त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देते आणि माझं छोटंसं मनोगत आहे हे थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावातील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आजच्या स्पर्धेचं उद्घाटन होतं. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कृतिका पाटील, माननीय घनश्याम सोनवणे, PI पोलीस अधीक्षक पोलीस ठाणे, माननीय श्री सुप्रसाद रामचंद्र बाबर दिला आहे. त्याचबरोबर चेंडू सौजन्य मान्य श्री शिवाजी साबळे चेअरमन साहेब तरवणे. ॲक्वा पाणी सौजन्य या 5 दिवसासाठी अभिजित किरवे विकास सेवा सोसायटी तरवळे. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 5001 रुपयाचं